विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या चॅनलमध्ये। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे आपला हा स्पेशली त्या स्टुडंट्ससाठी आहे ज्यांचं युनिव्हर्सिटीमध्ये मीडियम ऑफ आन्सरिंग हे इंग्लिश असणार आहे किंवा जे युनिव्हर्सिटीचा पेपर हा इंग्लिशमध्ये लिहिणार आहेत। तर आता जे इंग्लिशचे स्टुडंट्स आहेत त्यांना चांगलंच माहिती आहे की आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात, जसं आपल्याला कंटेंट नसतो किंवा आपल्याला संस्कृतचे इश्यूज येतात किंवा लँग्वेजचा इश्यू आहे। तर आपण असे इश्यूज जे आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। आता पहिला पॉईंट आहे की कॅन वी चूज 2 लँग्वेजेस ॲट द सेम टाईम। तर हे एक खूप मोठं कन्फ्युजन असतं की आपण 2 लँग्वेज चूज करू शकतो का। तर मी एक फर्स्ट इयर पासआउट स्टुडंट आहे, आणखी माझे स्टार्टिंगचे 7-8 महिन्यापर्यंत मला हे कन्फ्युजन होतं की आपण 2 लँग्वेज एका वेळेला चूज करू शकतो की नाही। तर असं आहे की आपला जो युनिव्हर्सिटीचा पेपर असतो तिथं वरती आपण जेव्हा इन्फॉर्मेशन फिल करतो आपली, म्हणजे आपल्याला सीट नंबर फिल करायचा असतो आपला, तर त्याच तिथेच अजून एक कॉलम असतो, तो असतो लँग्वेज चूज करायचा। तर आपण आता जर मी मराठीमध्ये पेपर लिहिते आहे तर मला तिथं लँग्वेज मराठी लिहायची आहे, किंवा जर मी इंग्लिशमध्ये लिहिते आहे तर मला इंग्लिश लँग्वेज लिहावी लागेल तिथं। तर ही प्रत्येक पेपरची लँग्वेज वेगळी वेगळी लिहायची असते। आता जसं मी पण फर्स्ट इयरमध्ये जेव्हा होते तेव्हा मी मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज चूज केलेल्या होत्या। तर त्यामध्ये माझं रचना शरीर, क्रिया शरीर आणखी साहित्य अध्ययन हे विषय जे होते ते इंग्लिशमध्ये होते, आणखी पदार्थ विज्ञान आणखी संस्कृत हा विषय माझा मराठीमध्ये होता। तर मी जेव्हा स्टार्टिंगचे 3 सब्जेक्ट म्हणजे साहित्य अध्ययन, रचना आणखी क्रिया हे जेव्हा माझा पेपर लिहायचे होते तेव्हा मी वरती लँग्वेज इंग्लिश लिहिली होती, आणखी जेव्हा संस्कृत आणि पदार्थ विज्ञानचा पेपर लिहित होती तेव्हा तिथं लँग्वेजच्या कॉलममध्ये मी मराठी लिहिलं होतं। सो आपण 2 लँग्वेज एका वेळेला चूज करू शकतो। तर आता मी बिईंग अ इंग्लिश स्टुडंट असं सजेस्ट करेल मोस्टली की जर तुम्हाला खूपच जास्त इश्यूज आहेत ना की मराठीचे, की तुम्हाला मराठीमध्ये अजिबातच लिहायला जमत नाही किंवा तुम्हाला मराठी कळतच नाही, तर तुम्ही इंग्लिश घेण्याकडे प्रेफर करा। कारण असं आहे ना की इंग्लिश घेणं इतकं इझी नाही। आपल्याला असं वाटतं की ठीक आहे आपण आधी इंग्लिशमध्ये केलेलं आहे तर आपल्याला आता पण इंग्लिश खूप इझी जाईल, पण इतकं इझी नसतं। आता मराठीचे जे स्टुडंट्स आहेत किंवा मराठी लँग्वेजेसचे जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर कंटेंट असतो। तर मग आपला आणि त्यांच्या कंपॅरिझनमध्ये आपला जो इंग्लिश बुक्समध्ये कंटेंट असतो तो खूप कमी असतो, तर आपल्याला खूप इश्यू येतो कंटेंट्सचा। तर त्यामुळे मी असं सजेस्ट करेल की जर तुमची लँग्वेज जी आहे, समजा तुमची मदर टंग जी आहे ती मराठी आहे किंवा तुम्हाला मराठी व्यवस्थित कळती किंवा थोडंफार मराठी लिहायची सवय आहे, तर तुम्ही ट्राय करून बघा, मराठीमध्ये 1-2 PA देऊन बघा, तुम्हाला जमतं का बघा। आणि जर जमत असेल ना तर मराठीच घ्या। इंग्लिश घ्यायची म्हणजे इंग्लिश घेतलं तर कारण तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात। आता अजून एक इश्यू असा येतो की स्पीडचा इश्यू येतो। आता जसं माझं असं होतं की मला मराठी कळते, माझी मदर टंग पण मराठी आहे, पण मला मराठी लिहिण्यामध्ये स्पीड नाही आहे। तर मग जर समजा मला मराठीमध्ये आलं जरी लक्षात, सगळं कंटेंट सगळं कळालं, पण जर पेपरमध्ये मला लिहायला टाईमच नाही पुरला, मला पेपर लिहिताच नाही आलं, तर मग मी एवढा अभ्यास केला त्याचा उपयोग काय। तर त्यामुळे मला मराठी लँग्वेज चूज करावी लागली, पण तेही मी 2 सब्जेक्टसाठी केली होती। सो तुम्ही पण त्या हिशोबाने तुम्ही थोडंसं लिहून बघा, तुम्ही प्रॅक्टिस करून बघा। जर तुम्हाला मराठी लिहायला स्पीड वगैरे जमती आहे, जर तुमचा पेपर कंप्लीट होतो आहे तर तुम्ही घेऊ शकता मराठी, पण जर नाहीच होते तर ठीक आहे, तुमच्याकडे इंग्लिशचा पण ऑप्शन आहे। तर आता एक पॉईंट तर आपला कवर झाला की आपण 2 लँग्वेज चूज करू शकतो का, तर तुम्ही 2 लँग्वेज चूज करू शकता। आता नेक्स्ट पॉईंट आहे संस्कृत। आता स्टार्टिंगपासूनच, आता मी पण जेव्हा फर्स्ट इयरमध्ये होते तर मी CBSEची स्टुडंट होती, तर मी जेव्हा आले तेव्हा मला बऱ्याच सिनियर्सनी सांगितलं होतं, बऱ्याच टीचर्सनी सांगितलं होतं की जे CBSEचे असतात किंवा जे कॉन्व्हेंटचे असतात किंवा ज्यांचं इंग्लिश मीडियम असतं त्यांना आधी संस्कृत नसतं, त्यामुळे त्यांना संस्कृत खूप जास्त अवघड जातं आणि संस्कृतला खूप हाईप करून ठेवतात की अरे संस्कृत खूप अवघड आहे, संस्कृत खूप जणांचा बॅक लागतो, ज्यांचं इंग्लिश लँग्वेज आहे त्यांचं तर संस्कृत बॅक राहतोच। तर मग संस्कृतला जितकं हाईप करतात ना की खूप अवघड आहे, इतकाही अवघड विषय नाही आहे तो। संस्कृत असं आहे ना की जर तुम्ही स्टार्टिंगपासून संस्कृतकडे लक्ष दिले तर संस्कृत हा खूप सोपा विषय आहे। पण जसं आता बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत, आता समजा आपली उद्या एक्झाम आहे, तर आता आदल्या रात्री जर मी एखादा विषय घेऊन बसली, समजा मला 2 चॅप्टर्स येणार आहेत, मला जर त्या सब्जेक्टचे कन्सेप्ट, समजा संहिताचा पेपर आहे माझा उद्या, तर मला 2 चॅप्टर येणार आहेत, आणखी मी एक कन्सेप्ट घेऊन बसली की ठीक आहे बाबा हा कन्सेप्ट आहे, आता तो कन्सेप्ट मला कळाला, तर मी उद्या जाऊन पेपरमध्ये लिहू शकते की ठीक आहे SAQ आहे, LAQ आहे, तर 2 पेज भरायचे, 4 पेज भरायचे, काहीही करून मी ते लिहिता येईल मला। आता
पण संस्कृतचं असं नसतं. संस्कृतचं कसं आहे की जर संस्कृत हा विषय असा आहे ना की तुम्ही जर त्याला आदल्या रात्री घेऊन बसला ना तर तुमचं कधीच होणार नाही. ते जसं संस्कृतमध्ये कसं असतं, समजा आता समास आहे किंवा संधी, आता तुम्हाला हे कळालं की समास म्हणजे काय किंवा समासचे टाईप्स काय आहेत किंवा तुम्हाला हे कळालं संधी म्हणजे काय, संधी किती प्रकारच्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या. पण फक्त इतकं कळून तुम्हाला उद्या जाऊन पेपरमध्ये जेव्हा एक्झाम्पल्स येतील ते सॉल्व्ह करता येणार आहे का? नाही येणार आहे. का? कारण आता जसं मी मागाशी सांगितलं की समजा तर तुम्हाला समजा साहित्याचा पेपर आहे आपला, पण एखादा कन्सेप्ट कळाला, मी 2 पेज लिहून आली भरपूर की माझ्या मनामध्ये आहे जे काही मला कळालं होतं ते सगळं लिहून आली, तर टीचरला वाटतं की ठीक आहे बाबा एवढे 2 पेज लिहित एखादा मार्क देऊन टाकू. पण संस्कृतचं असं असतं का? नाही. संस्कृतचं कसं आहे की एखादी संधी सोडवा, तर तुम्ही जर ती संधी बरोबर लिहिली आहे तरच तुम्हाला मार्क्स भेटणार आहे, नाहीतर तुम्हाला मार्क्स भेटत नाही. सो संस्कृतमध्ये मेन गोष्ट काय आहे, ह्याचं सोल्युशन काय आहे, तर तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करावे लागतील. फक्त कन्सेप्ट समजून काही होत नाही. तुम्हाला कन्सेप्ट समजावी लागेल आधी. कन्सेप्ट समजल्यानंतर तुम्हाला त्याचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स बघावे लागतील जे तुमचे टीचर्स वगैरे शिकवताना देतील किंवा जे बुक्समध्ये दिलेले असतात ते आधी सॉल्व्ड एक्झाम्पल्स सॉल्व्ह करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला जे अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करायचं ट्राय करा की ठीक आहे आता सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल तर तुम्ही बघितले, आता जे अनसॉल्व्ड आहेत ते बघायचे की ठीक आहे आता आपल्याला सॉल्व्ह करता येतं आहे का. अशी थोडक्यात खूप प्रॅक्टिस करावी लागते संस्कृतची. जर ती प्रॅक्टिस केली, जर एक्झाम्पल्स वगैरे तुम्ही सॉल्व्ह केल्या तर संस्कृत खूप इझी आहे. तर त्यामुळे संस्कृतला खूप जास्त हाईप करायची गरज नाही आहे की अरे खूप अवघड आहे आपल्याला जमणारच नाही. ठीक आहे, बऱ्याच जणांचं आधी मराठी असतं तर आपल्याला काय वाटतं की अरे बाबा आपलं तर आधी नव्हतं तर आता आपल्याला खूप अवघड जाईल, तर असं काही नाही आहे. तुम्ही जर संस्कृतची प्रॅक्टिस केली तर तुम्हालाही ते सोपं जाईल. आणि बाकी संस्कृतच्या भरपूर ट्रिक्स पण असतात, जसं शब्दरूप असू, समास असू, संधी असू, भरपूर ट्रिक्स दिलेल्या असतात ज्या की आपल्या चॅनलवरती सरने ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. भरपूर ट्रिक्स आहेत त्या तुम्ही बघू शकतात. आणखी त्यांनी भरपूर इझी जातं. जसं शब्दरूपच्या पण ट्रिक अपलोड केलेली आहे, त्यांनी ते खूप इझी जातं आणि ते तुम्हाला प्रत्येक टेबल वेगळ्या वेगळ्या पाठ करायची गरज नाही. त्याच्या थ्रू तुमचं बऱ्यापैकी होऊन जातं आणि त्यांनी पेपर पण सॉल्व्ह होऊन जातो. आणि फक्त शब्दरूपच्याच नाही, अजून भरपूर ट्रिक्स आहेत, सो तुम्ही ते रेफर करू शकता. त्याच्यानंतर हेच आहे की संस्कृतला टाईम द्या. आणखी म्हणजे आपण बऱ्याच वेळा संस्कृतला थोडंफार अंडर एस्टिमेट करतो की बाबा बाकी सब्जेक्टचं तर खूप जास्त सिलेबस आहे, जसं रचना आहे किंवा क्रिया आहे तर ते खूप वास्ट आहे. तर आपल्याला असं वाटतं की बाबा हे तर खूप वास्ट सब्जेक्ट आहे, हे आधी करून घेऊ, शेवटचे 10 दिवस संस्कृतला ठेवू. तर असं आपण करतो, आणखी शेवटी लास्ट मोमेंटला ते संस्कृत होत नाही, त्यामुळं ते खूप अवघड जातं. सो असं करू नका. संस्कृतला पण तितकाच टाईम द्या जेवढा तुम्ही बाकी सब्जेक्ट्सला देताय. संस्कृतला अंडर एस्टिमेट करू नका. आणखी बाकी संस्कृतचं जेव्हा तुमचे टीचर्स वगैरे शिकवतात तर स्टार्टिंगपासून त्याच्याकडे लक्ष द्या. टीचर्स काय शिकवत आहेत, कन्सेप्ट समजून घ्या, स्वतः एक्झाम्पल सॉल्व्ह करा. काही मदत लागली तर तुमच्या टीचर्सना वगैरे डाऊट विचारा किंवा सिनियर्सना विचारा किंवा आपल्या चॅनलवरती पण भरपूर व्हिडिओज आहेत संस्कृतचे, तेही तुम्ही रेफर करू शकतात. सो हा पॉईंट पण झाला. आता संस्कृतचा अजून एक असा पॉईंट आहे की जरी तुमचं इंग्लिश लँग्वेज आहे, तुम्ही कोणताही सब्जेक्ट इंग्लिशमध्ये घ्या, कोणता मराठीमध्ये घ्या, पण संस्कृत जो विषय आहे तो तुम्ही मराठीमध्येच लिहा. कारण संस्कृतचं आता जे अनुवाद वगैरे असतं किंवा अन्वय आहे, अनुवाद आहे, तुम्ही ह्या गोष्टी इंग्लिशमध्ये नाही लिहू शकत. आणि मोस्टली इंग्लिशमध्ये वगैरे लिहिलं ना तर बॅक लागायचे चान्सेस जास्त असतात. सो संस्कृतचा पेपर हा मोस्टली मराठीच लिहा. तुमची लँग्वेज जरी इंग्लिश असेल तरीही संस्कृतचा पेपर मोस्टली मराठीमध्येच लिहिणं प्रेफर करा. आता नेक्स्ट पॉईंट आहे कंटेंटचा. आता आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला माहिती आहे की जे इंग्लिश लँग्वेज ज्यांचं असतं त्यांच्याकडे शक्यतो कंटेंट जो असतो तो खूप कमी असतो ॲज कम्पेअर टू मराठीचे जे लँग्वेज किंवा मराठी किंवा हिंदी ज्यांचं पण आहे ते त्यांना भरपूर कंटेंट असतो आणि आपला कंटेंट हा भरपूर कमी असतो. तर आपल्याला काय करावं लागतं की ट्रान्सलेशन वगैरे करावं लागतं बुक्समधून किंवा कंपॅरिझन करावं लागतं. तर त्यामुळे कंटेंटचं आता कसं इनफ कंटेंट कसा भेटेल, तर मग बाकीचे जे मराठी बुक्स आहेत ना त्यांच्यामधून तुम्ही एकतर रेफर करा की ठीक आहे हा कन्सेप्ट आहे, ह्यांच्या बुकमध्ये ह्याचा खूप जास्त कंटेंट दिला आहे तर हा थोडा ट्रान्सलेट करून घ्या. आणखी बाकी मग ह्याच्यासाठी कंटेंटसाठी अजून एक सोल्युशन हा आहे की तुम्ही लँग्वेज वेगळी चूज करू शकता. जसं आता रचना, मी पुढे व्हिडिओमध्ये काही बुक्स पण सांगितलेले आहेत ज्याच्यामध्ये इनफ कंटेंट आहे इंग्लिशसाठी. पण आता असं आहे ना की समजा माझ्या मते मला असं वाटतं की जे पदार्थ विज्ञानचे इंग्लिशचे बुक्स आहेत त्यामध्ये मला पर्सनली एवढा इनफ कंटेंट वाटला नाही की ज्याच्यानी युनिव्हर्सिटीमध्ये पासिंगसाठी इझी जाईल. सो त्यामुळे मी पदार्थ विज्ञान हा जो विषय आहे तो मी मराठीमध्ये ठेवला होता. त्याच्यामध्ये भटकर सर यांची बुक आहे मराठीची, त्याच्यामध्ये भरपूर कंटेंट आहे, त्याच्यामध्ये कंटेंट मिळून जातो. सो तुम्ही लँग्वेज पण वेगळी चूज करू शकता किंवा मग ट्रान्सलेशनचं तर ऑप्शन आहेच. आणि ट्रान्सलेशनचं पण असं आहे की बरेच जण काय करतात की एकदम लास्ट
लास्ट मोमेंटला ट्रान्सलेशन ठेवतात. समजा तुमची युनिव्हर्सिटी 2 महिन्यावर आली आहे तर तुम्ही ट्रान्सलेशन करत नाही बसू शकत. ट्रान्सलेशनला खूप वेळ लागतो. त्यामुळे तुम्हाला आधीपासून स्टार्टिंगपासून ट्रान्सलेशनकडे लक्ष द्यावं लागेल जर तुम्हाला करायचं आहे तर ते. त्यामुळं आधीपासून लक्ष द्या, कारण जर तुम्ही लास्ट मोमेंटला ट्रान्सलेशन करत बसला तर तुम्हाला ट्रान्सलेशन करण्यामध्येच पूर्ण टाईम जाईल, आणखी तुम्हाला अभ्यास करायला वेळ नाही भेटणार. सो हा एक झाला कंटेंटचा पॉईंट. एक तर ट्रान्सलेशन पण करू शकता, आणखी बाकीचं लँग्वेजसोबत पण कम्पेअर वगैरे करू शकता. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की आता 2 लँग्वेजेस तर चूज केल्या, पण त्यामध्ये पण ना स्टुडंट्सचं कन्फ्युजन राहतं की हा कोणता सब्जेक्ट इंग्लिशमध्ये घेऊ, कोणता मराठीमध्ये घेऊ. तर बराच वेळ काय होतं स्टुडंट्सचं की एखादा सब्जेक्ट ते वर्षभर इंग्लिशमध्ये लिहितात, आणखी लास्ट मोमेंटला त्यांना असं वाटतं की त्यामध्ये इनफ कंटेंट नाही आहे, तर आपण हा सब्जेक्ट मराठीमध्ये लिहू. तर काय होतं की जर तुम्ही लास्ट मोमेंटला तुम्ही प्रॅक्टिस केलेली नाही, आणखी लास्ट मोमेंटला युनिव्हर्सिटीचा पेपर जर तुम्ही मराठीमध्ये लिहायला घेतला तर ते तुम्हाला खूप अवघड जाईल, कारण युनिव्हर्सिटीमध्ये टाईम कन्झ्युम करणं हे खूप अवघड असतं. पेपर खूप फास्ट लिहावा लागतो, आणि त्यात जर तुम्ही वेगळी लँग्वेज घेतली लास्ट मोमेंटवरती तर तुमचा पेपर लिहायला तुम्हाला टाईम पुरणार नाही, आणखी तुमचा अभ्यास जरी झालेला असेल तरी तुमचा पेपरमध्ये उगाच परफॉर्मन्स खराब येईल. सो त्यामुळे आधीपासून प्रॅक्टिस करा. 1-2 टर्म एक्झाम्स वगैरे तुम्हाला ज्या पण लँग्वेजमध्ये तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये देणार आहे त्याआधीच ठरवून घ्या, आणखी 1-2 टर्म एक्झाम्स त्या लँग्वेजमध्ये द्या, आणि मगच त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचा पेपर लिहा. आणखी त्याच्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आहे वाय यू शुड कम्पेअर विथ बुक्स ऑफ अदर लँग्वेजेस. आता जसं मी सांगितलं आता की तुम्ही बाकी लँग्वेजेसच्या बुक्ससोबत कम्पेअर करा. तर बरेच जण असे म्हणतील की जर आपल्याला इनफ कंटेंट आहे थोडाफार, म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की आहे काही बुक्समध्ये जसं क्रिया आणखी रचनासाठी वगैरे तर इनफ कंटेंट वाटतो मला इंग्लिशचा, तर मग बाकी लँग्वेजेसच्या बुकसोबत का कम्पेअर करायचं आहे. तर हे बघा आता बरेच पॉईंट्स ना जसं मी ऑब्झर्व केलं आहे जितकं, तर आता काही क्वेश्चन्स असतात. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला पॉईंट्स दिलेले असतात की हा SAQचा पॉईंट आहे, हा LAQचा पॉईंट आहे. तर आता जर तुम्ही इंग्लिशचं बऱ्याच वेळ असं होतं की इंग्लिशच्या बुक्समध्ये ना काही समजा SAQचा एखादा पॉईंट आहे. आता SAQचा जर क्वेश्चन आहे तर आपल्याला कमीत कमी 2 पेज तरी आन्सर लिहावंच लागणार आहे. तर आता एखादा क्वेश्चन दिलेला असतो, आणखी त्याच्यामध्ये आपल्या बुकमध्ये इंग्लिशच्या बुकमध्ये हार्डली 2-3 लाईन दिलेल्या असतात. आता त्या 2-3 लाईनमध्ये मी 2 पेजेस कसं एक्सटेंड करणार आहे. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की मराठीचे बुक किंवा हिंदीचे बुक, जी पण तुमची मदर टंग आहे किंवा जी पण लँग्वेज तुम्हाला सोपी वाटते त्यामध्ये तुम्हाला कम्पेअर करून त्याचा कंटेंट वाचावा लागेल, तो समजून घ्यावा लागेल, आणि मग तो तुम्हाला ट्रान्सलेट करून तुमच्या पेपरमध्ये लिहावा लागेल. कारण तुम्ही फक्त तुमच्या बुकवर डिपेंडेंट राहिला, समजा तुम्ही फक्त इंग्लिश बुकला प्रेफर करत आहे, तुम्ही बाकी लँग्वेजचे बुक्स बघतच नाही आहे. तर आता समजा तो SAQ क्वेश्चन पडला एक्झाममध्ये, तर तुम्ही तर फक्त त्याचे 2च लाईन वाचले, तुम्ही काय लिहिणार आहे पेपरमध्ये. ठीक आहे, 2 लाईन्स तुम्ही एक्सटेंड करून जास्तीत जास्त एक पेज लिहू शकाल, तुम्हाला त्याचे मार्क्स भेटणार आहेत का इनफ नाही. सो त्यामुळे तुम्हाला बाकी लँग्वेजेसचे बुक्स पण बघावे लागतील की ठीक आहे आपल्या बुकमध्ये नाही आहे कंटेंट तर ह्यांच्यामध्ये असेल, आपण हे बघूया. सो त्यासाठी तुम्हाला बाकी लँग्वेजेसच्या बुकसोबत कम्पेअर करायचं. आता नेक्स्ट पॉईंट आहे श्लोक्सचा. तर श्लोकमध्ये काय होतं की श्लोकचं पण इंग्लिशचे जे स्टुडंट्स असतात त्यांना खूप हे करतात की बाबा ह्यांना आता श्लोक पाठ करायला खूप अवघड जाईल, मराठीवाले जे आहेत त्यांना तर सोपं जातं, आपल्याला खूप अवघड जाईल. असं काही नाही, इतकं काही हे करायची गरज नाही आहे. सो श्लोक्सचं असं आहे ना की एकतर श्लोकचे काही वर्ड्स खूप मोठे असतात, तर त्याच्यासाठी काय करायचं की जी संहिताची बुक आहे ना मणिकर्णिका पब्लिकेशन्सची मराठीची, त्यामध्ये त्यांनी प्रत्येक श्लोकाच्या खाली पदच्छेद, त्याच्यानंतर संधी विच्छेद हे दिलेलं आहे. तर त्यांनी काय होतं, त्यांनी शब्दांच्या फोड करून दिले आहे, त्यामुळे एखादा शब्द वाचायला सोपं जातं. तर तुम्ही ते रेफर करू शकता. आणखी शब्दाच्या किंवा श्लोकाच्या अशा फोड करून जर पाठ केलं ना, म्हणजे एवढा मोठा श्लोक आहे, आता तुम्ही एकदम एक लाईन पाठ करायला घेतली तर अवघड जातं, तर थोडं फोड करून पाठ करायचं त्यामुळे ते लर्न लवकर होतं. आणखी अजून एक गोष्ट म्हणजे ठीक आहे तुम्हाला आत्ता श्लोक पाठ झाला ठीक आहे, पण त्याच्यानंतर पण 2-3 दिवसानंतर, 4 दिवसानंतर, आठवड्यानंतर तुम्हाला ते रिवाईज करत राहावं लागेल. आता समजा तुम्ही आज एक श्लोक पाठ केला, एका महिन्यानंतर जर तो श्लोक परत बघितला तर तुम्हाला नाही आठवणार, तुम्हाला असं वाटेल यार मी तेव्हा पाठ केलं होतं पण आता मला आठवत नाही का, कारण तुम्ही रिव्हिजन्स नाही केली. सो तुम्हाला रिव्हिजन करत राहायची श्लोकांची, तर ते श्लोक पाठ होतील. बाकी एवढं काही अवघड नाही आहे श्लोक पाठांतरामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बुक्सचा. आता बुक्स कोणते वापरायचे. आता हे जे बुक्स मी इथं लिहिलेले आहेत ते मी यूज केले होते किंवा मला माझ्या सिनियर्स आणखी टीचर्सनी रेफर केले होते. तुमचे टीचर्स आणि तुमचे सिनियर्स तुम्हाला मे बी वेगळे बुक्स सांगू शकतात, तुम्ही तेही रेफर करू शकतात. आता हे जे बुक्स आहेत हे मी रेफर केले होते ते मी सांगते. आता क्रिया शरीरसाठी आयुर्वेद आणि मॉडर्नसाठी मी डॉक्टर सुभाष रानडे यांची बुक वापरली होती. यामध्ये बऱ्यापैकी इनफ कंटेंट आहे, आयुर्वेदचा पण आणखी मॉडर्नचा पण आहे, पण मॉडर्नसाठी अजून थोडाफार कंटेंट लागतो, ज्यासाठी जयकुमार आडे यांची सुद्धा बुक
बुक आहे. आणखी सेबुलिंगम पण वापरू शकता तुम्ही क्रियाशारीसाठी. त्यानंतर रचनासाठी आयुर्वेदसाठी डॉक्टर प्रतिभा शिंपी यांची बुक वापरू शकतात. यामध्ये मॉडर्नचा पण कंटेंट आहे, तुम्ही तेही मॉडर्नसाठी रेफर करू शकता ही बुक. त्यानंतर मॉडर्नसाठी अजून जर तुम्हाला कंटेंट हवा आहे, वास्ट कंटेंट पाहिजे तुम्हाला, तर त्यासाठी तुम्ही BDC यूज करू शकता. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे संहिता अध्ययन. संहिता अध्ययनमध्ये अष्टांग हृदयासाठी डॉक्टर R विद्यानाथ यांची बुक आहे. ह्यामध्ये बऱ्यापैकी कंटेंट आहे, भरपूर कंटेंट आहे, इनफ कंटेंट आहे माझ्या मते. सो तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर चरक संहितासाठी तुम्ही डॉक्टर R विद्यानाथ, परत तेच ऑथर आहेत, त्यांची पण एक बुक आहे. आणखी अजून एक आहे RK शर्मा म्हणून ऑथर आहेत, येलो कलरचा कवर आहे त्या बुकचा. आणखी तुम्ही ही बुक यूज करू शकता. मीही हीच बुक यूज केली होती आणि यामध्ये इनफ कंटेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पदार्थविज्ञान. आता पदार्थविज्ञान माझं तर मराठीमध्ये होतं, बट माझ्या जे सिनियर्स आणखी माझे जे क्लासमेट्सनी रेफर केलेले बुक्स आहेत ते डॉक्टर डिंगारी यांचं एक बुक आहे, आणखी प्रबोध येरावर यांचं, हे 2 इंग्लिशचे बुक्स आहेत, तर तुम्ही हे रेफर करू शकतात. आणि संस्कृतचं मी इथं लिहिलेलं नाही आहे, कारण संस्कृतचं जसं मी सांगितलं मगाशी की टीचर्स जे नोट्स देतात ते तुम्ही रेफर करा, तुमचे टीचर्स जे देतात किंवा तुमचे सिनियर्स वगैरेकडून नोट्स घ्या, किंवा अजून 2-3 बुक्स तुम्ही तुमच्या सिनियर्सना किंवा तुमच्या टीचर्सना विचारू शकता, ज्या तुम्ही संस्कृतसाठी रेफर करू शकता. बाकी याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही डाऊट्स असतील, जे मी मे बी इंग्लिश स्टुडंट्ससाठी जे प्रॉब्लेम्स येतात ते मी जर ह्या व्हिडिओमध्ये कवर नाही केले, तर तुम्ही तुमचे डाऊट्स कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणखी BMS मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी हा व्हिडिओ पण लाईक आणि शेअर करायला विसरू नका.